नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत देव आणि असुरांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनाची अद्भुत पौराणिक कथा. या समुद्रमंथनातून अनेक दिव्य वस्तू, देवी लक्ष्मी आणि अमृत प्रकट झाले. पण त्याचबरोबर जगाचा विनाश करू शकणारे भयंकर हलाहल विषही बाहेर आले. यावेळी भगवान विष्णूंनी संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. खूप पूर्वी देव आणि असुर यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. एका प्रसंगी देवांची शक्ती कमी झाली. त्यामुळे देवांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी देवांना सांगितले की क्षीरसागराचे मंथन करून त्यातून अमृत मिळवावे. अमृत प्राशन केल्याने देवांना पुन्हा सामर्थ्य प्राप्त होईल. परंतु एवढे मोठे समुद्रमंथन देवांना एकट्याने करणे शक्य नव्हते. म्हणून भगवान विष्णूंनी देवांना असुरांशी तह करून त्यांची मदत घेण्याचा सल्ला दिला. देव आणि असुरांनी समुद्रमंथन करण्यास सहमती दर्शवली. समुद्रमंथनासाठी मंदर पर्वत मंथनाशी रवी म्हणून निवडण्यात आला आणि वासुकी नाग याला दोरी बनवण्यात आले. मंथर पर्वत समुद्रात ठेवताच तो पाण्यात बुडू लागला. तेव्हा भगवान विष्णूंनी कूर्म म्हणजेच विशाल कासवाचे रूप धारण केले. त्यांनी आपल्या पाठीवर मंदर पर्वत धारण केला. त्यामुळे समुद्रमंथन व्यवस्थित सुरू झाले. देव आणि असुर वासुकी नागाला धरून समुद्राचे मंथन करू लागले. मंथन सुरू असताना सर्वप्रथम समुद्रातून अत्यंत भयंकर हलाहल विष बाहेर आले. त्या विषाचा प्रभाव इतका प्रचंड होता की संपूर्ण सृष्टी संकटात आली. देव, असुर आणि सर्व प्राणी घाबरले. तेव्हा सर्वांनी भगवान शिवांची प्रार्थना केली. सृष्टीचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी हलाहल विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विष प्राशन केले. माता पार्वतींनी विष त्यांच्या कंठातच थांबवले अशी पौराणिक कथा आहे. विष त्यांच्या कंठात राहिल्यामुळे भगवान शिवांचा कंठ निळा झाला. म्हणून त्यांना नीलकंठ महादेव असे नाव मिळाले. यानंतर समुद्रमंथन पुन्हा सुरू झाले. समुद्रमंथनातून अनेक अद्भुत आणि दिव्य वस्तू प्रकट झाल्या. त्यामुळे कामधेनू, उच्चेश्वरा घोडा, ऐरावती हत्ती, कौस्तुभ मणी, कल्पवृक्ष आणि देवी लक्ष्मी यांचा समावेश असल्याचे पौराणिक कथांमध्ये वर्णन आढळते. यानंतर भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले. अमृताचा कलश पाहताच देव आणि असुरांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. प्रत्येकाला अमृत मिळावे अशी इच्छा होती. अमृत असुरांच्या हातात गेल्यास मोठे संकट निर्माण होऊ शकते. म्हणून भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले. मोहिनीच्या रूपाने भगवान विष्णूंनी देव आणि असुरांना आपल्या युक्तीने वेगळे बसवले आणि अमृत देवांना मिळेल अशी व्यवस्था केली. अमृत प्राशन केल्यानंतर देवांना पुन्हा शक्ती प्राप्त झाली. देव आणि असुरांमध्ये संघर्ष झाला आणि शेवटी देवांचा विजय झाला. अशा प्रकारे समुद्रमंथनाची कथा पूर्ण होते. या कथेतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. अमृत मिळण्यापूर्वी विष बाहेर आले. म्हणजेच मोठे ध्येय साध्य करण्याच्या मार्गात संकटे आली तरी धैर्य, संयम आणि योग्य प्रयत्न सोडू नयेत. आणि भगवान विष्णूंनी हलाहल विष स्वीकारून सृष्टीचे रक्षण केले. म्हणून त्यांना नीलकंठ महादेव म्हणून भक्तिभावाने स्मरण केले जाते. हर हर महादेव. जय महाकाल.